श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना पवित्र गुरुपौर्णिमेच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारतीय संस्कृतींमध्ये गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण देवाकडे जाण्याचा मार्ग देखील गुरुच दाखवतो. आपल्या जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा, अयोग्याची ओळख करून देणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा तो म्हणजे गुरु. मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते, महर्षी वेदव्यास कोण होते, गुरूंचे आपल्या जीवनात इतके महत्त्व का आहे आणि श्री स्वामी समर्थांनी गुरुत्वाबद्दल कोणता संदेश दिला. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण भारतात मोठ्या भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महान ऋषी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी वेदव्यास यांनी 4 वेदांचे विभाजन केले, महाभारताची निर्मिती केली आणि 18 पुराणांचे ज्ञान जगाला दिले. म्हणूनच त्यांना आदिगुरु किंवा जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. त्यांच्या महान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांच्या शिष्यांनी या दिवशी त्यांच्या चरणी वंदन केले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूचा सन्मान करण्याची परंपरा सुरू झाली. पण मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा सण फक्त एक सण नाही. हा दिवस आपल्या आठवण करून देतो की आपल्या जीवनात कितीही यश मिळाले तरी आपल्या गुरूंचे ऋण कधीही फेडता येत नाही. मित्रांनो, आता जाणून घेऊया महर्षी वेदव्यासांची प्रेरणादायी कथा. महर्षी वेदव्यास हे भारतीय जीवनातील सर्वात महान ऋषी एक मानले जाते. त्यांचे मूळ नाव कृष्ण द्वैपायन होते. ते लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान, तपस्वी आणि ज्ञानसंपन्न होते. त्या काळात वेदांचे ज्ञान खूप विशाल होते. सर्वसामान्य माणसाला ते समजणे कठीण होते. तेव्हा महर्षी वेदव्यासांनी मानवजातीच्या कल्याणासाठी एक महान कार्य केले. त्यांनी वेदांचे 4 भाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, जेणेकरून प्रत्येकाला ज्ञान सहज मिळू शकेल. याशिवाय त्यांनी महाभारताची रचना केली. महाभारतामध्येच श्री भगवद्गीतेचा अमूल्य उपदेश आहे. त्यांनी 18 पुराणांची निर्मिती करून धर्म, नीती, भक्ती आणि जीवनमूल्य समाजापर्यंत पोहोचवली. त्यांच्या या अतुलनीय कार्यामुळे त्यांना जगद्गुरू म्हणून मान मिळाला. म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. एक प्रसिद्ध श्लोक आहे: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा की गुरु हे ब्रह्मा, गुरु विष्णू आणि महेश यांचेच रूप आहेत. गुरु ज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. श्री स्वामी समर्थांनीही भक्तांना श्रद्धा, धैर्य आणि विश्वासाचा मार्ग दाखवला. संकटाच्या काळात त्यांचा संदेश प्रत्येक भक्ताला बळ देतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त फळे, फुले वाहणे किंवा पूजा करणे पुरेसे नाही. गुरूंनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आचरण करणे, सत्य बोलणे, इतरांना मदत करणे आणि ईश्वराचे नामस्मरण करणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणावात जगत आहेत. अशा वेळी गुरूंचे मार्गदर्शन मनाला शांतता, योग्य दिशा देते. आपण आज आपल्या आईवडिलांना, शिक्षकांना, आध्यात्मिक गुरूंना आणि जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद देऊया. श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्या जीवनात सद्बुद्धी, श्रद्धा, संयम आणि सेवाभाव
कायम राहू. चला शेवटी सर्वांनी एकत्र नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या ॲडव्हान्समध्ये मनपूर्वक शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.